नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। आज आपण असा विषयावर चिंतन करणार आहोत की मंत्र म्हणजे काय, मंत्र का म्हटले जातात आणि मंत्राला मंत्र हा शब्दप्रयोग का वापरला जातो त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत। तर प्राचीन वेदमयी वाणी मंत्र ज्याला म्हटले जातात ती वाणी कोणती, तर वेदमयी वाणी म्हणतो आपण किंवा वेदवाणी त्याला म्हटलं जातं। आणि सर्व मंत्र हे कल्याण करणारे आहे, कल्याणमयी आहेत आणि पठनातून मार्गोपरती मंत्र पठन केल्याने, सातत्याने म्हटल्याने, आवृत्ती केल्याने ते मंत्र मार्ग उपरती देतात, मार्गावरती उपाय आपल्याला प्राप्त होतो आणि ती उपरती आपल्याला मंत्राच्या माध्यमातून प्राप्त होत असते। आणि मग मंत्राची व्याख्या काय, तर मननात त्रायते इति। मननात त्रायते म्हणजे काय, जे सातत्याने मनन करून, चिंतन करून, पठन करून म्हणून त्रायते जे तारणहार ठरतात त्याला मंत्र असं म्हटलं जातं। म्हणजे मंत्राची व्याख्या काय, तर मननात त्रायते इति पठिता तारक होती। मग ते मंत्र सातत्याने तुम्ही पठन केलं एका मंत्राचं, त्याला जप म्हटलं जातो, ते सातत्याने केलं तर तो मंत्र हा तारणहार आपल्यासाठी ठरतो। त्या प्रसंगातून, त्या संकटातून बाहेर काढणारा तारणहार मंत्र कसा तयार होतो, तर मनन करून सातत्याने म्हटल्यानंतर तो मंत्र तारणहार करणारा ठरत असतो आणि पठनाने फलप्राप्ती होते। मंत्र पुरोहित असेल, गुरुजी असेल, सातत्याने म्हणत असतात, ते पठन केल्याने, श्रवण केल्याने त्या मंत्राद्वारे फलप्राप्ती होत असते। म्हणून मंत्र हे सातत्याने म्हटले जातात आणि उच्च स्वराने म्हटले जातात, कारण पठन केल्याने, मनन केल्याने, श्रवण केल्याने आपली फलप्राप्ती त्या मंत्राच्या माध्यमातून होत असते आणि त्याला विशेष कर्म कर्तव्यनिष्ठ राहील। तुम्ही जे कर्म करताय त्या कर्माप्रती आपली एकनिष्ठता ही पाहिजे। त्याला मंत्र सहाय्यभूत आहे, पण कर्माप्रती आपलं निष्ठत्वही तिथे महत्वाचं असतं। आणि मंत्रपाठ हे मंत्र विश्वाच्या आरंभी होते। मंत्र ऋषीमुनींना दिसले, द्रष्टे हे ऋषीमुनी आहेत, त्यांचा आभारही तिथे मानले पाहिजे। कारण मंत्राचा आरंभ, वेदाचा आरंभ आपल्याला माहित नाही, ते मंत्र आधी होते विश्वाच्या पूर्वी आणि नंतरही राहणार आहे। फक्त ऋषी हे द्रष्टे होते, त्यांना मंत्र दिसले, त्यांनी त्या प्रकाराने ते लिहून काढले। आणि अशा प्रकारे मंत्रपाठ कसा म्हणावा, तर मध्यमेमध्ये म्हणावा। त्या मंत्र पठनाने आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होत असतात आणि कर्मापाठी बल हे मंत्राचे असते, हे लक्षात घ्या। कुठलाही मंत्र हा बल देणारा आणि कल्याणकारी आहे। कुठलेही मंत्र असतील त्याचा गूढार्थ आपल्याला सहजासहजी कळत नाही, पण प्रत्येक मंत्राला अर्थ आहे। पण थोडक्यात काय, तर पठनाने फलप्राप्ती आहे। गूढार्थासाठी अभ्यासाचं चिंतन असेल, पण तुम्ही मंत्राचं श्रवण केलं, पठन केलं, तरी तुम्हाला त्या मंत्राच्या माध्यमातून फलप्राप्ती होणार आहे। अशा प्रकारे मंत्र म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, त्याविषयी आपण संवाद साधला। तर सारांशात मंत्र म्हणजे मननात त्रायते इति पठिता तारक होती। सिद्ध मंत्र घडे त्वरित, रक्षा कवच मंत्रांचे पठन केल्यानंतर ते तारणहार होतात आणि आपल्या भोवती रक्षा कवच हे मंत्र तयार करत असतात। म्हणून मंत्र म्हणण्याला, ऐकण्याला इतकं महत्व असतं। याविषयी आपण संवाद साधला। पुन्हा नवीन विषयासह भेटू, तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद।